हाय, हॅलो आणि नमस्कार यूट्यूब फॅमिली. कसे आहात सगळेजण? मी सोनाली स्वागत करते तुमचं आणखीन एका आपल्या लाँग व्हिडिओमध्ये. तर हे बघा, काल ना दुपारी 3 वाजेपर्यंत एकदम कडक ऊन होतं, परंतु अचानक 3च्या नंतर ना पावसाला सुरुवात झाली आणि पाऊस म्हणजे बऱ्यापैकी म्हणजे छान असा मोठा पडायला लागला पाऊस. तर थोडा वेळ ना असा पहिल्यांदा थोडासा आला, परत बंद झाला आणि परत सुरुवात झाली. पण मातीचा एवढा भारी सुगंध येत होता ना, मस्त असा पहिल्या पावसासारखा मातीचा सुगंध एवढा मस्त येत होता. मी छान अशी ना ती सुगंध घेत उभा राहिली होती. तर पाऊस जोरात येत होता, कारण कुठं कुठं ना असं वाटायचं की गारा पडतात की काय, एवढा मोठा थोडक्याचा आवाज येत होता टिपक्यांचा, कारण खूप मोठा पाऊस येत होता. त्याच्यानंतर पिल्लू आहे ना थोडीशी मस्ती करत होता पावसामध्ये. तर जाऊ द्या म्हटलं, भिजू द्या, पहिला पाऊस आहे, जास्त पण असं काही नाही. मी छत्री वगैरे दिली होती, तर त्याची मस्ती चालली होती, पण भीती वाटत होती चुकून पाय वगैरे सटकला तर पडेल म्हणून भीती वाटत होती. बाकी काही नाही, लहान मुलं आहेत आणि ते घरात बसतील, पाऊस आल्यावर ते कसं शक्य नाही का. तर हे सगळं काय असं दिवसभर चालू होतं. 5 वाजेपर्यंत मला वाटते पाऊस होता. तिथून परत नंतर थोडा बंद झाला. मग संध्याकाळी ना भजे खायची खूप क्रेविंग झाली होती. चला म्हटलं, पावसाचं वातावरण पण आहे आणि छान अशी कुरकुरीत कांदा भजी पण बनवूया. म्हणून इथं मी सगळं मिक्सर तयार करून घेतलं, कांदा वगैरे कट करून, बेसन वगैरे हे करून, आणि आता भजे सोडून घेते. छान असे कांदा भजे. मला ना बटाटा भजे वगैरे हे जास्त नाही आवडत, पण कांदा भजे भरपूर प्रमाणात म्हणजे चांगले आवडतात मला. आणि कधी कधी ना मला छान पण साधतात भजी ते. कधी कधी नाही साधत, तो विषय वेगळा, पण कधी कधी खूप भारी असे कडकमध्ये भजी ते बनतात. आणि मग मी आज ना तर छान असं इथं तेल कढायला ठेवलं होतं. तेल पण खूप मस्त असं गरम झालं होतं. तर मी पटापटा इथं भजे सोडून घेतले. थोडेसेच करणार होते संध्याकाळपुरती. सकाळचं सकाळ बघायला येईल, गरम गरम परत करा येतील. कारण यांनी ना आमरस पण आणला होता, त्यांना रेडीमेड आमरस आणला होता. याच्या आधी आम्ही पहिला सीझनचा आंबा खाल्लेला आहे पाडव्या दिवशीच, आणि आता आणायचा तर त्यांना टाईम नव्हता खाली जायला. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाऊस पण सारखं असं चिरचिरी असल्यासारखं चालू होता, त्याच्यामुळे ते गेले नाहीत. त्यांना आंबे आणायचे होते, खायचे होते, परंतु त्यांनी मग आयता म्हणजे रेडीमेड आमरस असतो ना, तो मागवला होता त्यांच्यासाठी, कारण मला तर जास्त आवडत नाही आणि पिलू पण जास्त कधी खात नाही. आंबे खायला आवडतात, पण आमरस मला अजिबात नाही आवडत. तुम्हाला काय आवडतं मला नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि छान असे बघा, मस्त असा सुगंध सुटला होता भाज्यांचा, कडक अशी भजी झाली होती मस्तपैकी. आता ताव मारायचा छान असा भज्यांवर. तर आजच्या जेवणाच्या मेनूमध्ये काय काय असणार आहे ते तुम्हाला मी पुढे सांगते, तुम्ही नक्की बघत राहा व्हिडिओ. आणि हो, माझे व्हिडिओ तुम्हाला आवडतात का मला नक्की सांगा, आणि कुठून कुठून तुम्ही व्हिडिओ बघता ते सुद्धा मला नक्की कमेंटमध्ये सांगा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला प्लीज प्लीज नक्की सपोर्ट करा, आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करा, म्हणजे तुम्हाला नवीन नवीन सगळे व्हिडिओ पाहायला मिळतील. आता हे भजे तर मी भाजून तळून घेते, तोपर्यंत तुम्ही पापड पण काढून ठेवले होते इथं मी, कारण पापड पण भाजायचे होते. चपाती, भाजी, आमरस, मटकीची छान अशी भाजी बनवली होती सुकी, आणि भजे आणि पापड, हा सकाळचा संध्याकाळचा मेनू होता. तर चला म्हटलं, तयारी पटापट्टा करून घेऊया, कारण दररोज कसं गरम होतं स्वयंपाक बनवताना आणि चिडचिड होते, परंतु आज चिडचिड वगैरे काहीसुद्धा होत नव्हतं, कारण पावसामुळे थोडंसं वातावरण थंड झालं होतं. दिवसभर जी उष्णता होती ना ती कमी झाली होती, आणि म्हणजे वातावरण पण छान असल्यामुळं स्वयंपाक बनवायला पण असं जास्त असं काही वाटत नव्हतं. तर हे बघा, सगळे भजे असे लालसर होईपर्यंत छान असे मी भाजून घेतले तळून मस्तपैकी, आणि कडकसुद्धा झाले होते. एक खाऊन पण बघितलं कसं झाले कसं नाही, तर छान असे मस्त झाले होते, कुरकुरीत झाले होते. आता भजे आहेत आणि त्याला मिरची नाही, मिरचीशिवाय भज्यांना अजिबात टेस्ट नाही किंवा चव नाही असं म्हणतो ना तसं. मग छान अशा मिरच्या 4-5 कट करून घेतल्यामधून आणि त्यांना तळून घेतल्या. तळायला जरा जास्तच वेळ लागला, कारण बारीक गॅस केला होता मी, आणि मिरची जेवढी छान तळल ना आपण तेवढी तिची टेस्ट वाढते. त्याच्यावर मीठ वगैरे टाकलं ना तर खूप मस्त असं मिरची लागते. तर त्याच्यामुळं मिरची कधीही भज्यांसोबत असते, भजी म्हणा, वडापाव म्हणा, यांच्यासोबत कधीही मिरची असते. आणि आपल्या गावाकडच्या माणसांना मिरची नाही हे कधी शक्यच होत नाही भज्यांसोबत किंवा वडापावसोबत. तर मी पण इथं मिरच्या वगैरे तळून घेते, आणि तोपर्यंत पिलू आणि पिलूचे पप्पा गेले होते पिलूचं पॅन कार्ड काढण्यासाठी, कारण पासपोर्ट काढायचं आहे आम्हाला, आणि त्याच्यासाठी ह्या सगळ्या गोष्टीची तयारी चालू आहे. कारण पिलूचा जन्माचा दाखला वगैरे हे सगळं, आधार कार्ड हे तर झालं आहे काढून सगळं, पण त्याचं पॅन कार्ड राहिलं होतं काढायचं, म्हणून त्याची पण प्रोसेस करून घेतली. आता कधी येते काय माहीत नाही, पण काढून तर ठेवलं म्हणजे पुढची प्रोसेस आपल्याला सोपी पडते. सगळी कागदपत्र आहे की नाही आपल्या मुलांची आपणच काढावी लागतात, दुसरं कोण देणार आहे आपल्याला काढून. हा, आता थोडासा त्रास होतो बाबा, इथं जा तिथं जा, थोडंसं सतवतात ते कागदपत्र काढणार, परंतु हे सगळ्या गोष्टी कराव्याच लागतात. हे नवीन नाही, आणि याच्याशिवाय आपल्याला पुढची काहीही प्रोसेस होत नाही, ॲडमिशन म्हणा किंवा काय म्हणा. ह्या सगळ्या गोष्टींसाठी कागदपत्र वेळच्या वेळ असणं
गरजेचं असतं. आता ॲडमिशन करायचं यायचं 15 तारखेला, तर तेव्हा ह्या गोष्टी तर लागणारच आहेत किंवा जे RTEमधनं वगैरे करतात ना ॲडमिशन त्यांच्यासाठी तर लागतात ह्या गोष्टी. तर असा काहीचा म्हणजे सगळा काही मेनू होता आमचा. आणि आता मी तुम्हाला ना मी जे जे पण काही बघा त्या दिवशी मी तुम्हाला सांगितलं होतं मी उडदाचे पापड बनवले कोणत्या मिनी ब्लॉगमध्ये सांगितलं होते. त्याच्यानंतर ना नाचणीचे पापड बनवलेत आणि त्याच्यानंतर ना सांगितलं होतं वेपर्स वगैरे आणि गऱ्याचे पापड बनवलेत. तर हे बघा जे गऱ्याचे पापड आहेत ना ते एवढे पांढरे शुभ्र फुलतात ना की बसच. मी थोडेसेच बनवले होते, 1 वाटी गरा भिजत घातला होता आणि ते त्याच्यात कारण होतात की नाही चांगले मला माहीत नव्हतं आणि टेस्ट वगैरे कसे लागते हे मी कधी बघितलं नव्हतं, खाल्ले पण नव्हते. तर चला म्हटलं ट्राय करूया. यूट्यूबवर असंच मी बघितलं होतं आणि तेच बघून मी ट्राय केलं. पण एवढे छान फुलत होते ना ते की असंच तेलामध्ये टाकूस तर फुलत होते आणि पांढरा शुभ्र कलर येत होता त्याला. गऱ्याचे तुम्हीसुद्धा एकदा पापड करून पहा. गरा फक्त भिजत घालायचा, ते 1-2 तास भिजत घातलं तरी खूप झालं. आणि त्याच्यानंतर ना फक्त त्याला काय करायचं मीठ वगैरे मापात टाकून थोडेसे जिरे वगैरे किंवा तेल वगैरे टाकून शिजवून घ्यायचं आहे छान असं आपण जसं शाबूच्या ह्याला शिजवतो तसं. आणि त्याच्यामध्ये चिली फ्लेक्स किंवा पापड खार घातला तरी चालतो. तर हे बघा उडदाचेसुद्धा पापड छान असे फुलत होते, मस्त असे फुलत होते आणि टेस्ट तर खूप छान लागत होते उडदाच्या पापडांची. त्यालासुद्धा छान कलर येत होता पांढरा शुभ्र. सगळ्यात महत्त्वाचं म्हणायचं म्हणलं तर फक्त माझ्या नाचणीचेच पापड फुलत नव्हते. मला काय झालं तर मॅटर तेच कळत नव्हतं. टेस्ट वगैरे खूप छान लागत होती पण नाचणीचे पापडच फुलत नव्हते. असे जास्त म्हणजे मोठ्या प्रमाणात फुलायला पाहिजेत पण ते फुलतच नव्हते का काय माहिती. मी रात्री ना तळून बघितलं 1-2 पण अजिबातच फुलले नाही. त्याच्यामुळं माझं थोडंसं हापमूड झाला. मी एवढं पहिल्यांदाच नाचणीचे पापड बनवलेत आणि ते पण टेस्ट छान आहे म्हणजे त्यामध्ये मीठ वगैरे सगळं काही ते मापात आहे आणि ते फुलतच नव्हते. त्यामुळं थोडंसं वाईट वाटलं. माझी मेहनत वाया गेली असं वाटायला लागलं मला. कारण फुलले तर खूप भारी असे वाटतात ना पापड. तुम्ही बघू शकता फुलतच नाही. त्याला काय झाले काय माहिती एकदम असं ना. आता ठीक आहे की बाबा पहिल्यांदा थोडासा गॅस कमी होता. मला वाटलं पहिला पापड आहे तो गॅस कमी असल्यामुळं नाही फुलला. पण दुसरे पण पापड अजिबातच फुलायला नाव घेत नव्हते. त्याच्यामुळं मग मला वाटते माझ्याकडून त्यामध्ये काहीतरी टाकायचं राहून गेलं आहे काय माहिती असं वाटायला लागले. पापडच फुलत नव्हते. त्याची टेस्ट वगैरे खूप छान लागत होती परंतु पापड अजिबात फुलत नव्हतं. तर हे बघा पापड वगैरे सगळं काही तळून घेतलं आणि आता म्हटलं ताट वगैरे तयार करायचं कारण चपाती आणि भाजी माझी अगोदरच झालेली होती. तर पटापट आता सगळं तयार करून घेते आणि जेवणाचं ताट तयार करून पिलूला आणि पिलूच्या पप्पाला जेवायला देते. कारण 8 वाजत आले होते आणि बिग बॉस बघण्याचं टायमिंग झालं होतं. आम्ही बिग बॉस बघतच जेवण करत असतो. कधी कधी बिग बॉस बघतो. जास्त आवडीचा शो म्हटलं तर आमचा इंडियन आयडॉल आहे. आम्हाला तो आवडतो पण तो फक्त शनिवार रविवारच असतो. त्याच्यामुळे आम्ही बिग बॉस बघतो. तर हे बघा असं काहीचं मी ताट सजवलं होतं मस्त असं एवढं सगळं काही बनवलं होतं आणि छान असं वाटत होतं. खूप मस्त असं वाटत होतं. तर चला आजचा मेनू होता असा. तर या तुम्ही पण जेवण करायला आणि जाता जाता चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चलो बाय.